नमस्कार मित्रांनो, आर्थिक अडचणीमुळे मुलींचे शिक्षण थांबणार नाही। सरकारने आता नवीन योजना आणली आहे। तर मग ती आहे PM विद्यालक्ष्मी योजना। ही योजना फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही फायद्याची आहे। तर मग या योजनेत काय माहिती दिली आहे आणि या योजनेचा फायदा आपण कसा घेऊ शकतो त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, अनेकदा आर्थिक अडचणीमुळे मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही, पण PM मोदींनी सुरू केलेली PM विद्यालक्ष्मी योजना ही फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही फायद्याची आहे। तुमच्या मुलींचं शिक्षण आर्थिक समस्यांशिवाय व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। बोर्डाची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यावर तिच्या पुढील शिक्षणासाठी तुम्ही लोन घेऊ शकता। सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलीला बँकेकडून 7.5 लाख रुपयापर्यंतचे एज्युकेशन लोन म्हणजे शैक्षणिक कर्ज मिळू शकते। जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला 15 लाख रुपयापर्यंतचे एज्युकेशन लोन मिळेल। तुम्हाला पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती आणि एज्युकेशन लोनशी संबंधित सर्व माहिती vidyalakshmi.co.in स्टुडंट्स या ठिकाणी मिळेल। तुम्ही येथे ऑनलाईन अर्ज देखील करू शकता। तुमच्या मुलीला मदत करा आणि तिच्या नावाची नोंदणी विद्यालक्ष्मी पोर्टलवर करा आणि लॉग इन करा। यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक डिटेल्स कॉमन एज्युकेशन लोन ॲप्लिकेशन भरावे लागेल। मग CLAF हा एकच फॉर्म आहे जो तुम्ही अनेक बँका आणि योजनांमध्ये एज्युकेशन लोनसाठी अर्ज करण्यासाठी भरू शकता। हा फॉर्म इंडियन बँक्स असोसिएशनकडून जारी केला जातो। सर्व बँका हा अर्ज स्वीकारतात। फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार एज्युकेशन लोन सर्च करा आणि तुमच्या गरजा, पात्रता आणि सोयीनुसार अर्ज करू शकता। विद्यालक्ष्मी पोर्टलवर विद्यार्थी CLAFच्या माध्यमातून जास्तीत जास्त 3 बँकांमध्ये अर्ज करू शकतात। या योजनेत 13 बँका कव्हर होतात आणि 22 प्रकारची एज्युकेशन लोनही दिले जातात। अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त काही कागदपत्रांची आवश्यकता असेल। त्यात आधार कार्ड, वोटर ID, पॅन कार्ड व्यतिरिक्त पासपोर्ट साईज फोटो, तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून आधार, वोटर ID किंवा वीज बिल या कागदपत्रांची गरज भासेल। याशिवाय आई वडिलांच्या उत्पन्नाचा दाखलाही लागेल। सोबतच हायस्कूल आणि इंटरच्या मार्कशीटच्या फोटोकॉपी द्यावे लागतील। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या संस्थेत मुलगी शिक्षणासाठी जाणार आहे तिथलं ॲडमिशन कार्ड लागेल। सर्व प्रकारच्या खर्चाची माहिती तुम्हाला द्यावी लागेल। तसेच हा कोर्स किती कालावधीसाठी आहे हेही तुम्हाला सांगावं लागेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण PM विद्यालक्ष्मी योजनेतून फायदा घेऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्हाला जर एज्युकेशन लोनची गरज असेल तर PM विद्यालक्ष्मी योजनेतून आपण त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतो। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर भेटूया मित्रांनो पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।